नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला एक लेटेस्ट अपडेट देणार आहे। वेबसाईटवरती एक अपडेट आलेली आहे। वेबसाईटवरती आल्यानंतर महाBOC.in च्या वेबसाईटला आल्यानंतर असा इंटरफेस दिसेल। इथे तुम्हाला एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। इथे बघा होम आहे, त्याच्यानंतर अबाउट आहे, त्याच्यानंतर वर्कर्स आहे। वर्कर्सवरती क्लिक करून इथे तुम्हाला मराठीमध्ये इंटरफेस करून घ्यायचं नाही, इंग्लिशमध्येच राहू द्यायचं। जसं इथे इंग्लिशमध्ये बघितला तर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। तर वर्करवर क्लिक केल्यानंतर इथे बघा 1 2 3 आणि 4 टॅब इथे दिसतील। जर तुम्ही इथं मराठीमध्ये जर वेबसाईट केली तर इथे तुम्हाला हे अपडेट दिसणार नाही, 4 टॅब येणार नाही। तर याला इंग्लिशमध्ये करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर वर्कर्सवरती क्लिक करून इथे बघा ॲक्टिव्ह वर्कर्स याच्यावरती क्लिक करून तुम्ही इथून ॲक्टिव्ह वर्कर्स किती आहेत ते इथून पाहू शकता। तर अशा प्रकारे तुमचं जे डिस्ट्रिक्ट असेल त्याला सिलेक्ट करून घ्या। एक्झाम्पल हिंगोली सिलेक्ट करतो, तालुका सिलेक्ट करतो, कलमनुरी, आणि तुमचा जे रजिस्ट्रेशन नंबर आहे ते रजिस्ट्रेशन नंबर इथे तुम्हाला टाकून द्यायचा आहे। रजिस्ट्रेशन नंबर टाकल्या तुम्हाला सर्च करायचं आहे। तर तुम्हाला इथं तुमचं नाव, तुमची जर प्रोफाईल ॲक्टिव्ह असेल तर इथं दिसणार आहे। जर तुमची प्रोफाईल इनॲक्टिव्ह असेल तर इथं तुमचं नाव दिसणार नाही। आता दुसरी एक अपडेट इथं महत्त्वाची आहे, तालुका वाईज ॲक्टिव्ह वर्कर्स याच्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट तुमच्या तालुक्यात किती कामगार आहेत ज्यांची प्रोफाईल नंबर ऑफ वर्कर्सची प्रोफाईल ॲक्टिव्ह आहे ते इथून पाहू शकता। आता इथं सर्वप्रथम बघा अहमदनगर जिल्हा दिलेला आहे, त्याच्यानंतर त्याचे तालुके आहेत, त्याच्यानंतर नंबर ऑफ वर्कर्स म्हणजे किती बांधकाम कामगारांची प्रोफाईल ॲक्टिव्ह आहे। तर आता तालुका वाईज ॲक्टिव्ह वर्कर्सची तुम्ही डिटेल्स इथून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला कळेल सेफ्टी किट आणि इसेन्शियल किट आणि भांडी संच जर तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायचा असेल तर तुमच्या तालुक्यात एकूण संख्या किती आहे हे महत्त्वाची अपडेट इथून तुम्ही घेऊ शकता। आता हे कुठं यायचं आहे तर तुम्हाला महाBOC.in च्या वेबसाईटवरती यायचं आहे। इंटरफेस इंग्लिशमध्ये राहू द्यायचं आहे। त्याच्यानंतर वर्करवरती क्लिक करायचं आहे आणि तालुका वाईज ॲक्टिव्ह वर्करवरती क्लिक करून तालुका वाईज ॲक्टिव्ह वर्कर्सची लिस्ट इथं तुम्ही पाहू शकता। आता स्टार्टला अहमदनगर जिल्हा दिलेला आहे, त्याच्यानंतर खाली यायचं तुम्हाला स्टेप बाय स्टेप। इथं बघा अहमदनगर झाल्यानंतर बीड आहे, औरंगाबाद आहे, अमरावती आहे, अकोला आहे, अशा प्रकारचे जेवढे काही आपले जिल्हे आहेत, भंडारा आहेत, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, आणि त्याच्यानंतर बघा परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, वाशिम, वर्धा, यवतमाळ, अशा प्रकारचे इथं मित्रांनो बांधकाम कामगार मित्रांनो 361 तालुक्याची कामगारची संख्या जी आहे इथं दिलेली आहे। तुम्ही पाहू शकता फर्स्टला इथं बघा जिल्हा दिलेले आहे, त्याच्यानंतर तालुका दिलेला आहे आणि त्या तालुक्यातली कामगारांची संख्या किती आहेत आणि ॲक्टिव्ह किती आहेत याची नोंद इथं पाहू शकता।